हे आहेत बंधूबाबा कॅप्टन अशोक खरात. ज्योतिषशास्त्रात PhD केलेले बरेच लोक जातात ना, माझं काय भविष्य आहे ते बघण्यासाठी. त्यातलेच हे महान कार्यकर्ते. यांच्याकडे अक्षरशः 58 स्त्रियांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत. किती? 58 स्त्रियांचे. आणि बघा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर या ज्योतिषासाठी कशा छत्र घेऊन उभा आहेत. आणि म्हटलं जाते की यांच्या संस्थेचे त्या अध्यक्षसुद्धा आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या महिला सक्षमीकरणाचं काम करतात, त्या जर अशा बोंधू व्यक्तीसाठी, ज्योतिषासाठी, ज्याच्याकडे 58 स्त्रियांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, त्याच्यासाठी छत्री घेऊन उभा आहेत. आपल्या देशामध्ये ज्योतिषी साधू यांना एवढं डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे की या लोकांकडं लोक आपली घराणे घेऊन जात आहेत आणि हे लोकांचा फायदा घेऊन त्यांच्याशी स्त्रियांशी अनैतिक अश्लील संबंध ठेवून आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत. तर अशा लोकांना कितीपर्यंत डोक्यावरती बसवावं याचा जनतेने विचार केला पाहिजे. आणि नीच राजकारणी, नीच नेते अशा लोकांना डोक्यावर घेऊन मिरं वाटत आहेत आणि त्यांना मोठं करण्याचं काम करत आहेत. अशा साधू संतांना, ज्योतिषांना मोठं करून त्यांच्यावरती कोट्यावधींचा निधी उधळला जात आहे. पूर्वीचे आपले साधू संत हे महान होते, परंतु आता जे साधू संत बसलेले आहेत ते भामटेच्या स्वरूपात एक आरोपी बसल्यासारखा बसलेला आहे. उदाहरण घे ना, आसाराम बापू आणि त्याच्यानंतर हा कॅप्टन अशोक खरात. मोठे मोठे लोक यांच्याकडे भीक मागण्यासाठी जात आहेत. बघा, ज्योतिषाच्या दारी आल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. आणि बलात्कार प्रकरणात या ज्योतिषी अशोक खरातला अटक करण्यात आले. 35 वर्षीय महिलेवर त्यांनी बलात्कार केलेला आहे. असे त्याच्याकडे 58 स्त्रियांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. म्हणजे 58 स्त्रियांबरोबर ह्याने लैंगिक कृत्य केलेलं असणार आहे. यात थोडीही शंका बाळगता कामा नये. आणि जरी केलेलं नसेल तर त्या कृत्यासाठी त्यांना फोर्स केलेला असणार आहे किंवा बळजबरी केलेलं असणार आहे, ब्लॅकमेलिंग करून. आणि अटक केल्यानंतर तपासात पोलिसांच्या असं उघड झालं आहे की याच्याकडे नामांकित महिला, नामांकित नेत्या आणि तसेच सेलिब्रिटी लोकसुद्धा येत होते भविष्य बघायला. अजब आहे ना. थोडक्यात याचं नाव आहे की राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा ज्योतिषी अशोक खरात. कळलं तुम्हाला? त्याला सिक्युरिटी, विमानातून प्रवास, VRSच्या विमानातून प्रवास करतोय. वाव. महिलांवरती बलात्काराचं कसं साधायचं हा, तर त्या महिलांना गुंगीचं औषध देत होता हा. आणि गुंगी देऊन नंतर त्यांना गुंगी आल्यानंतर हा बलात्काराचा, लैंगिक छळाचा प्रकरण करत होता. आणि त्यानंतर त्यांचे तो व्हिडिओ बनवत होता. असे 58 व्हिडिओ त्याच्याकडे सापडलेत. म्हणजे विचार करा, किती नीच काम करत होता हा माणूस. आणि राजकीय नेते ह्याच्याकडे भविष्य बघण्यासाठी जात होते. म्हणजे यावरून तुम्हाला समाजातली आपली किती नीचता, अशा लोकांना राजकारणी नेते किती डोक्यावर बसवतात आणि समाजात ह्यांना किती मोठं स्थान देतात हे तुम्हाला यावरून समजून येईल. की ज्योतिषी, साधू, संत हे नामांकित करतात ह्यांना आधी. आणि यांना काय बोललं की राजकारण्यांच्या ढुंगणाला लगेच खाज लागते. अशा लोकांना काय बोलायचं नाही, देशाचा अपमान होतो नाही तर. परंतु यांची कृत्य ज्यावेळेस उघड होतात त्यावेळेस मात्र गप बसतात. आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. समाजातील स्त्रियांना आव्हान आहे की अशा साधू संत किंवा ज्योतिषी यांच्यापासून लांब राहा आणि आपलं जीवन आनंदाने जगा. कुणाला काही समजत नसतं. आपलं सुख हे आपल्या ताब्यात असतं. आपलं वर्तमान आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. असे जर ज्योतिष दुसऱ्यांना समजत असेल तुमचं भविष्य, तर पहिल्यांदा ह्याने त्याचं स्वतःचं भविष्य पाहिलं असतं आणि बघितलं असतं की भविष्यात ह्याला अशा स्त्रियांचं भविष्य बघूनच अटक होणार आहे म्हणून. त्यामुळे प्रत्येकाला आव्हान आहे की अशा भोंदू बाबांवरती विश्वास ठेवू नका आणि स्वतःचं भविष्य स्वतः उज्ज्वल करा.